नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 36 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 मित्रांनो लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी संपूर्ण काही परीक्षात्मक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभू प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। आणि मित्रांनो, परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे। येत्या 26 एप्रिल रोजी मित्रांनो आपली परीक्षा जी की होणारी आहे, ज्याचा आपण तुम्हाला संपूर्ण काही वेळापत्रक देखील मागील व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल अपडेट वगैरे येत नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर तुम्हाला आपण सर्व काही वेळोवेळी अपडेट जे की पुरवत असतो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल मित्रांनो, पाहून घ्या, कारण का त्यामधला कोणताही प्रश्न किंवा जेवढे काही आपण प्रश्न तुम्हाला कव्हर करून दिले आहेत त्यापैकी कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे। आणि जे काही आपण प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ते मित्रांनो PYQ पेपर आणि सोडून त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे ते संपूर्ण आपण त्यामध्ये ऍड केलेली आहेत। तर मित्रांनो, आपल्या आजच्या भागामध्ये जे आहे सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि संगणकावरचे जेवढे IMP क्वेश्चन आहेत ते आता आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि यामधील पाहू आता काय आपण महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा, द विनिंग सिक्सर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर जे काही प्रसिद्ध पुस्तके आहेत जे की रिसेंटली लॉन्च केलेले आणि त्यांचे लेखक वगैरे आहेत, या संदर्भात तुम्ही एक वेळेस नक्की माहिती वाचून घ्या। आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी पोस्ट आपण केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला जेवढे काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत त्याबद्दलची आपण यादी तुम्हाला दिलेली होती, त्याचं तुम्ही पाहून घेतला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणारा असेल। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, W.V. रमन। तर W.V. रमन हे जे आहेत भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत। त्यांनी जे आहे क्रिकेटमधील नेतृत्व आणि यशाच्या सूत्रावर जे आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे। पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे, प्रसिद्ध कार्यकर्ता इराम चानू शर्मिला डॅश राज्याची आयरन लेडी म्हणून जे आहे जे की ओळखल्या जातात। ज्या इराम चानू शर्मिला ह्या ज्या आहेत जे की कोणत्या राज्याच्या आयरन लेडी म्हणून जे आहे ते ओळखले जातात। तर काय आहे याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं मणिपूर या राज्याच्या थोडक्यामध्ये या आयरन लेडी म्हणून जे आहे ओळखल्या जातात। तर मणिपूर मधील जे आहे AFSPA हा जो कायदा होता, या कायद्याविरुद्ध जे आहे 16 वर्ष प्रदीर्घ उपोषण केल्यामुळे त्यांना जे आहे आयरन लेडी ऑफ मणिपूर म्हणून जे आहे ते ओळखलं जातं। पर्याय नंबर याचं या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, इलयाराजा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर इलयाराजा कोण होते यांचं बॅकग्राऊंड देखील खूप महत्त्वपूर्ण आहे, जे की सध्याच्या रिसेंट आपण घडामोडीनुसार पाहिलं तर, कारण का ह्या चालू घडामोडीमधल्या काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जातात। तर इलयाराजा हे जे आहे थोडक्यामध्ये जे की संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत। तर इलयाराजा हे भारताचे ख्यातनाम संगीतकार, गीतकार आणि गायक आहेत, ज्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे की महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे पर्याय नंबर डी हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न चौथा असा आपला, नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? जे की रिसेंटली उद्घाटन झालेलं आहे नवी मुंबई विमानतळाचं। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की दी.बा. पाटील यांचं जे आहे जे की नाव देण्याचा निर्णय जे आहे राज्य सरकारने घेतलेला आहे। पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पाचवा, महाराष्ट्राच्या सध्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? जे की सध्याचे जी विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राहुल नार्वेकर हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत। आता राहुल नार्वेकर जुलै 2022 पासून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न सहावा असा आहे, महाराष्ट्र राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? जे की 20वे मुख्यमंत्री म्हणून, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, एकनाथ शिंदे। तर एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती घेतलेली होती। तर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून जे आहे ते शपथ घेतलेली होती। आणि मित्रांनो, या संदर्भात सांगायचं झालं तर जे आपली शिपाई लेवलचा जो पेपर आहे, तर शिपाई लेवलच्या पेपरमध्ये आपल्याला सेम अशाच प्रकारचे प्रश्न जे की विचारले जातात आणि हमखास तुम्हाला इझी लेवलचे वाटत असतात, परंतु जे आहे हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज व्हावे या दृष्टीने। त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न सातवा, देशातील पहिली वॉटर टॅक्सी कुठे सुरू करण्यात आली? तर जी वॉटर टॅक्सी आहे ती कुठे सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की मुंबई या ठिकाणी। तर मुंबई आणि बेलापूर दरम्यान जे आहे ही जल वाहतूक सेवा जी आहे सुरू करण्यात आलेली आहे। पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे जो की आठवा, 2026च्या
77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? जी काही रिसेंटली आपला प्रजासत्ताक दिन झालेला आहे त्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते असा जो की प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनिया कोस्टा हे जे आहे थोडक्यामध्ये होते 2026च्या ज्या सोहळ्यासाठी जे की बोलवण्यात आले, त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं, जे की युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा कोण आणि जे काही पोर्तुगलचे पंतप्रधान आहेत यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यांचे नाव आहेत उर्सुला वॉन डेर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा. हे दोन्ही नावं इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची मुख्य संकल्पना काय होती? जी की या परेडची जी संकल्पना थीम जी की काय होती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की वंदे मातरमला 150 वर्ष जे की पूर्ण झालेले आहेत. तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या वंदे मातरम या गीताची 150 वर्षाच्या निमित्ताने ही थीम निवडण्यात आलेली होती. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, मित्रा संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? जी मित्रा संस्था आहे त्याला आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन्स या प्रकारे आपण ज्याचं फुल फॉर्म होतं त्यासाठीची जी याचे अध्यक्ष जे की कोण आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी या ठिकाणी मुख्यमंत्री. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन ही नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन झालेली संस्था असून मुख्यमंत्री तिचे पदसिद्ध जे की अध्यक्ष असतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं बी हे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर पाहायला मिळणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केली नाही तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही 1 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्या 1 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही चांगल्या व एकदम मन लावून जर अभ्यास केला मित्रांनो 100% तुमचा जो की निकाल हा तुमच्या बाजूने येणारा असेल. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामधला आपला स्पेशली मित्रांनो या कोर्ससाठी असलेला मित्रांनो आपला कोर्स एनरोल करून घ्या या पदासाठीचा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हटलेला आहे. 11वा जो की आता मराठी व्याकरणाचा आपला इथून शिक्षण सुरू होतो. तर दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द अथवा वाक्य प्रचार असलेला पर्याय निवडून प्रश्नातील रिकाम्या जागा भरा. तर या ठिकाणी रिकाम्या जागा भरायचा आहे. तर जाधव पहिलवान हे घराबाहेर जरी वाघोबाचा अवतार दाखवत असले तरी घरच्या मंडळीसमोर त्यांचे ताटाखालचे डॅश व्हायचे. तर या ठिकाणी आपल्याला एक म्हणीचा जेव्हा वाक्यप्रचार जो की पूर्ण करायचं आहे. तर ताटाखालचे आपण काय म्हणतो, ताटाखालचं जे की मांजर होणे असा एक वाक्यप्रचार आहे, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्याचा अर्थ काय होतो की दुसऱ्यांच्या पूर्णपणे अधीन होणे असा होतो. जे की बाहेर जरी जाधव पैलवान हे वाघासारखे असले तरी घरामध्ये ते जे की पूर्णपणे अधीन असतं त्याचा अर्थ होतो. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर या ठिकाणी उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अनुदार असं होणार असेल. तर जो उदार नाही असा त्याला काय म्हणतात, अनुदार असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे 13वा, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की शाश्वत असं जे आहे ते होणार असेल. तर नश्वर म्हणजे काय, त्याचा नाश होतो असा, आणि शाश्वत म्हणजे काय, जो कायम टिकवणारा आहे त्याला आपण शाश्वत असे म्हणतो.
त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा असा आहे, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गोदावरी हे जे आहे भाववाचक नाम नाही. तर गोदावरी हे विशेष नाम आहे. धैर्य, शौर्य आणि सौंदर्य हे जे आहे तर जे की गुणांचा बोध करून देणारे भाववाचक नाम आहेत. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. तर मी कादंबरी लिहीनचा काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की भविष्यकाळ हे होणार असेल. तर लिहीन या क्रियापदावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो, म्हणून या ठिकाणी हा कोणता काळ होणार असेल? तर भविष्यकाळ हा होणारा असेल. तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाची संपूर्ण काय A to Z आपले रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. तर ज्यामुळे तुम्हाला प्रत्येकी सेक्शनचा त्या ठिकाणी मित्रांनो अभ्यास जो आहे तो करता येणारा आहे. तर लगेचच्या लगेच तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या प्रत्येकी व्हिडिओचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमची एक्झाम सोपी आणि सरळ भाषेमध्ये होणारी असेल मित्रांनो. त्यानंतर आपला पुढचा 16वा प्रश्न पहा काय म्हणतो, भावी प्रयोगाचं उदाहरण ओळखा. खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी पहा भावी प्रयोगाचं उदाहरण. तर भावी प्रयोग कायला म्हणतात? तर जेव्हा क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही तेव्हा ते भावी प्रयोग असते. तर या वाक्यामध्ये कोणतं जे की वाक्य आहे जे की या प्रकारे ह्याची ही डेफिनेशन जे की लागू पडते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड मध्ये, जे की आईने मुलीस समजावले हे जे आहे या ठिकाणी भावी प्रयोगाचं उदाहरण होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, नीलकंठ या शब्दाचा समास कोणता? तर नीलकंठ या समासाचा जो काही समास आहे तो कोणता होणारा असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की बहुविरही समास हा होणारा असेल. कारण का? तर या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर निळा आहे कंठ ज्याचा असा जो की तो या ठिकाणी काय होतो? या प्रकाराचा अर्थ होतो. म्हणजेच काय? तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो, ज्याला आपण शंकर हे देखील आपण म्हणतो. तर या दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा जो की बोध होतो, त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, व्यंजन अधिक स्वर. तर या ठिकाणी व्यंजन अधिक स्वर काय होतं? तर जे की पर्याय नंबर सी, जे की अक्षर हे जे आहे ते होतं. तर व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यास त्या किंवा त्याचे अक्षर तयार होते. तर पर्याय नंबर याचं सी हे उत्तर त्यामुळे होणार असेल. त्यानंतर प्रश्न 19 आपला, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचं आहे? तर खाली 2 वाक्य आहेत, त्यापैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे म्हटलेलं आहे? तर पहिलं वाक्य आहे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याचं लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप असतं, आणि दुसरं आहे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप असतं. तर यापैकी कोणतं बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, जे की पहिलं चुकीचं आहे. तर कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते, कर्त्याच्या नाही. त्यामुळे विधान 1 या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न 20वा असा आहे, खालीलपैकी कोणते वाक्य भावी प्रयोगात नाही? तर भावी प्रयोगात नाही म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की अमोल गाणी गाते हे जे आहे ते नाही. हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, कारण क्रियापद अमोल या कर्त्यानुसार जे की बदलत आहे म्हणून. त्यामुळे पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो मराठी व्याकरणाचे आता टॉप 10 क्वेश्चन्स. आता पुढील आपण 10 प्रश्न जे काही टॉप 10 क्वेश्चन आपले आता कम्प्युटरवरचे पाहू, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये कम्प्युटरवरचे प्रश्न 100% अशाच लेवलचे येणारे असतील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला, अनुपम कम्प्युटर कोणाद्वारे विकसित केलं गेलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की BARS द्वारे. तर याचं फुल फॉर्म काय आहे? तर याचं आहे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, ज्याला आपण ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं देखील म्हणतो, यांच्याद्वारे जे आहे अनुपम सुपर कॉम्प्युटरची मालिका विकसित केली गेली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणता कॉम्प्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालीचा विचार करू शकतो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डीप ब्ल्यू कॉम्प्युटर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की 20 जे काही चलाचा जो काही विचार करू शकतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा, क्रिप्टोकरन्सी खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डिजिटल करन्सी या नावाने देखील याला ओळखलं जातं. त्यानंतर 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बिटकॉइन ही जी आहे सर्वात महागडी क्रिप्टोकरन्सी आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, जर का एखादा कॉम्प्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल? तर यामध्ये कॉम्प्युटरमध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ऑपरेटिंग सिस्टमची जी की कमी असते. तर ऑपरेटिंग सिस्टम शिवाय कॉम्प्युटर सुरू होऊ शकत नाही. त्यानंतरचा आपला प्रश्न 26वा, C++ आणि जावा हे काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रोग्रॅमिंगच्या या लँग्वेज आहेत. प्रोग्रॅमिंग आपण लँग्वेज म्हणतो किंवा भाषा देखील म्हणतो. त्यानंतर प्रश्न 27वा, संगणकात फायरवॉलचा वापर डॅशसाठी होतो, कशासाठी?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सुरक्षेसाठी याचा वापर जो आहे तो केला जातो. त्यानंतर प्रश्न 28वा, पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ओरॅकल ही जी आहे जे की प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. तर ओरॅकल हे एक डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे जे की प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. त्यानंतर आपला प्रश्न 29वा, खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं या ठिकाणी जे की CMS ॲक्सेस हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुपर कॉम्प्युटर हा थोडक्यात होणारा असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहे. तर पुढील भागामध्ये आपण याहूनही अधिक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. जर तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट पाहायचे असतील मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्याने अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील आपण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.